क्वालिटीचा बिग बॉस म्हणजेच डीबीएन लाईव्ह आणि सध्या आपण पाहिलं तर मग जगभरामध्ये प्रसिद्ध झालाय. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. मॅच लावते सुरुवात. प्रवीण गुण अँड मनीष वागे ही सलामीची जोडी आहे. कृपा वॉइस मुराली टीम कडनं बॉलिंग ट्रॅक वरती वाघोबा प्रसन्न बावघल टीम कडनं सागर. ओ पहिला बॉल डाव पहिला बॉल डाबा स्टेजच्या पलीकडे फेकलाय. पुढील बॉल ओ यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग जबरदस्त हाताला गेला. हलकासा चेंडू अगदी बॅटरच्या जवळ फेकला होता आणि तिथून हलकीच फ्लाईट दिली गेली होती. हा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सागर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हवाई स्ट्रोक केला गेलाय आणि चेंडू अगदी आपण इथून पाहिला तर मग सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. दामू पाड्यामध्ये षटकार. षटकार आलाय. पुढील बॉल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. पुढील बॉल. ओ फायामध्ये चेंडूची हाताळणी आणि इथून आपण पाहिलं तर मग स्पोर्ट्समॅन स्ट्रीट दाखवली गेली आहे. फलंदाज अगदी पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता मैदान सोडून मैदानाच्या बाहेर चाललाय. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग ही खिल्लाडू वृत्ती भरपूर कमी खिल्लाडूंकडे पाहायला मिळते. प्रवीण गुण मात्र इथून बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एक मोठी बिग विकेट मात्र इथून डाऊन केली आहे. सौरभ बालेदाने आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु ते देखील जाळे झेलच्या स्वरूपामध्ये बाद. इथून आणखी एक मोठी बिग विकेट मात्र डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ते मात्र पार्टनरशिपची गरज आहे. प्रवीण गुण बाद झाल्यानंतर पहा धावसंख्येचा आलेख आहे तो मात्र इथे थांबला गेलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर सिंगल, विकेट विकेट. म्हणजेच इथे आपण पाहिलं तर मग मोठ्या प्रमाणामध्ये वापसी केली आहे गोलंदाज सागर याने. सागर एक आपण पाहिला तर मग ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू आहे. वाघोबर प्रसन्न बावकल या टीमचा अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याला आपण पाहिलंय.
त्याचा जो शो खूप चांगला राहिला टीम करता. पुढील बॉल. ओ यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता मिडॉपर्स च्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत कृपा बॉईज टीमच्या, त्या म्हणजेच 2-9. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. दुसरे षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज गौतम सालकर आलेत. गौतमचा पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत पॉइंटच्या दिशेनं, परंतु चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील फक्त धावा 2 असतील का एक सिंगल. इकडनं जर गेला असेल तर 2 असतील आणि तलावाच्या बाजूने गेला असेल तर एक सिंगल. सर यस 2 असतील. धावसंख्या 2 पुढे सरकली आहे, पोहोचली गेली ती म्हणजेच 11 अंकांवरती. गौतमच्या पहिल्या बॉल वरती आपण पाहिला तर एक बॅकफूट पंच पाहायला मिळाला फलंदाज रवीच्या बॅट मधनं. मोठा स्ट्रोक खेळले गेले ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे दीप स्कुरलिक क्षेत्रामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि झेलच्या स्वरूपामध्ये रवी देखील झालेत बाद. मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वैभ कुणाशी जोडीदार भेटत नाही. दिल बिल मिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वैभ कुणाशी जोडीदार भेटत नाही. लागात एकशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील हुरपरी बनवायची हाय मला. धन्यवाद, थँक्यू सो मच. संघर्षाच्या शिखरावर चढण्याआधी तुम्हाला संघर्षाच्या घाटातून जावं लागतं, परंतु संघर्षाच्या शिखरावर चढण्या अगोदरच कुठेतरी आपण पाहिलं तर मग बॅटिंग परफॉर्मन्स जो आहे तो हलकासा खालावला गेला आहे. इथे मात्र एका पार्टनरशिपची गरज आहे. चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप झाली तर एक चांगला धावफलक उभा करू शकतायत. आणि यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक वरती मनीष पागेचं राहणं हे अनिवार्य झालंय. मनीष पागे जोपर्यंत स्ट्राईक वरती असेल तो मात्र धावा बनवू शकतायत. सध्या तरी धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती, 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चला काहीतरी अडथळा येतोय. बाईक यस बॉलिंग ट्रॅक वरती गौतम माळे चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील बॉल. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतो विजय हावरेने केलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 12 अंकांवरती. संघर्ष करायचं सोडू नका मित्रांनो, कारण तोच तुमच्या स्वप्नामध्ये रंग भरू शकतो. इथून जर
हे रंग भरायचे असतील तर मग मनीषला चालणं अनिवार्य असणार आहे. पहा किती सुंदर चेंडू हाताळला गेला गौतम याने मनीषच्या विरोधामध्ये. पूर्णपणे मनीषला देखील आश्चर्यचकित केलंय. गुडलेनवरती चेंडूची हाताळणी, तिथून मात्र हलकासा बाउन्स आणि इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल समोरच्या दिशेनं डिपॉझिट केला बॉलला. दुसऱ्या माल्यावरती जाऊन चेंडू आदळलाय. 6 षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅक्झिमम हिट पाहायला मिळाला. बॉलला पिकअप करण्यामध्ये यशस्वी झालेत मनीष. पुढील बॉल अजून एक उडवलाय ऑन साईडला. चेंडू झाला हवेच्या लाटांवरती स्वार. चेंडू निघून गेला सीमारेषा पार 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 पार. थँक्यू सो मच. धावफलक पोचले गेले 24च्या घरामध्ये. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. आपली संस्कृती, आपला स्वाभिमान आणि तारपातून हीच आहे खरी आदिवासी समाजाची शान. आणि सध्या आपण पाहिलं तर मग हल्दी साखरपुडे जत्रांचं सीजन मात्र चालू होईल. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये तारपाधून ही आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते. आणि ही तारपाधून आपण पाहिलं तर मग आदिवासी समाजाने ही बनवली गेली आहे. अनेक कलाकार आदिवासी समाजामध्ये देखील लपलेले आहेत. उसोफेंडने यावेळेस मात्र बॉलला स्लाइस केलंय. सिंगल काढून मात्र मनीषला स्ट्राईक द्यायची होती ती इथे स्ट्राईक दिली गेली आहे. तर विजय आवरेला देखील माहिती आहे जोपर्यंत आपल्या संघाकरता मनीष अगदी खंबीरपणे स्ट्राईक वरती असेल तर आपल्या टीमला मात्र धावा ह्या निश्चितच येताना दिसतील. चला पुढील मॅच. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आपण पाहिला तर वाईड आहे. प्रीत पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे कारण दुपारची वेळ झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी स्निक लागली गेले. काम तमाम. मनीषला मात्र इथून परतावा लागेल. आउट. टॉप दिसतय र लई टिप टॉप दिसतय र ही सुंदरा ब्युटी नंबर 1 ही लॉलीपॉप दिसतय र. बेकार. जबरदस्त स्वांग. मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर संतोष म्हसे आणि आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल पहा. मनीष पागी बाद झाल्यानंतर धावसंख्येचा वेग कुठेतरी स्टॉप झाला. इथून धावसंख्या वाढवावी लागेल. पॉइंटला यावेळेस मात्र स्लाइस केलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 27 अंकांवरती. 27 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झाले शेवटच्या षटकातील 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून एक मोठा फटका येऊ शकेल का.
ओ हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न विजय हावरेने केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, करणार नाहीये चुकी. आणि इथे आपण पाहिलं तर मग झेल पकडला गेलाय. 27 धावा. Jazz in the mix. DJ Ash. धन्यवाद. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल बाकी आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, परंतु चेंडू अडला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचले गेले 28 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 29 धावांचं लक्ष. इथून मात्र पूर्ण करावं लागेल. नेक्स्ट मॅच आई सोनूदेवी स्फूट वाघरालपाडा आणि आई गावदेवी स्फूट बरफपाडा. चला वेल झाली या टॉसची. आई सोनूदेवी स्फोट वाघरालपाडा आणि आई गावदेवी स्फोट बरफपाडा या दोन संघामध्ये आम्ही करतोय टॉस. चला घाई करा. स्वप्नील महाळे आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील 5 आपण पाहणार आहोत. एका बाजूने आई सोनूदेवी स्फोट वाघरालपाडा आणि दुसऱ्या बाजूने संघ पाहायला मिळेल गावदेवी स्फोट बरफपाडा. या दोन संघामध्ये हा टॉस इथून मात्र केला जातो. एका बाजूने आकाश आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राहुल. छापाचा कॉल राहुल कडनं आलाय आणि टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग आई गावदेवी स्फोट आई सोनूदेवी स्फोट वाघरालपाडा टीमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? बिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 आतमध्ये. संपूर्ण संघ आहे का आजच्या दिवसामध्ये? नाही, 3 महत्वाचे प्लेयर नाहीत. दामोदर, संदीप आणि जयदीप. क्या बात आहे. 3 प्रमुख खेळाडू नाही आहेत संघामध्ये, परंतु इथून युवा खेळाडूंना जो तुम्ही चान्स देतील तर निश्चितच त्यांच्याकडनं चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल. हो नक्कीच. याचं बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहे तुम्हाला. आकाश, टॉस जिंकला असता तर मग डिसिजन काय घेतलं असतं? नक्कीच फलंदाजी घेतली असती. परंतु तुम्हाला इथून फलंदाजीच करायची. फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. तुमचा संघ पूर्ण आहे का? हो नक्की. म्हणजे इथून थोडीशी पॉझिटिव्ह बाजू तुमच्याकडनं पाहायला मिळते, कारण समोरच्या संघामध्ये प्रमुख 3 खेळाडू नाही आहेत. मग इथून एक चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्की. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हे उद्या 2 कर्णधार त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता पुन्हा एकदा जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. थँक्यू सो मच. डिबेन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर प्रशांत. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल प्रवीण गोंडचा ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर सागर. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग ऑन सेल आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आणि त्याला साथ देण्याकरता
मनोज सोळंकी यावेळेस ऑन स्ट्राईक वरती असणार आहे मनोज. प्रवीण सापडील बॉल. ओ वेगवान बॉल होता आणि त्याच्यावरती जणू काही दारू का तुला दारू धन्यवाद. ओव्हरफिश बॉल होता आणि जणू काही त्याच्यावरती एक थप्पड लावल्यासारखं झालंय. अनुषंगाने हा स्ट्रोक मात्र खेळले गेले होते मनोज. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला. ओ झेल खूप महत्वाचा होता. हलकेस त्या ठिकाणी स्लिप झाले. क्षेत्ररक्षक बॅलन्स बिघडलं आणि त्याच्यानंतर हा झेल देखील सुटला गेलाय. 2 धावा इथून मात्र घेण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 8 अंकांप्रती. पहा 29 धावा या बनवायच्या आहेत विजयाकरता. प्रवीणचे चांगले प्रयत्न चालू आहेत कमी धावा रोखण्याकरता, परंतु यावेळेस चेंडू निघून जाईल एका टप्पाने बॉर्डर लाईनच्या पार. चौकार. थँक्यू सो मच. षटकार चौकारांच्या आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय पोचलं गेलाय ते म्हणजेच 13 अंकांवरती. लक्ष आहे 29 धावांचं आणि सुरुवात पहा किती छान केली आहे. मनोज सोळंकी स्ट्राईक वरती आले. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि सध्या आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवण्यामध्ये हे 2 बॅटर अगदी यशस्वी झालेत. पुढील बॉल. ओ इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 14 अंकांवरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विशंभर चोपडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ओ वेगवान चेंडूची हाताळणी सौरभ करणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये अजून इथून बनवावा लागतील त्या म्हणजेच 15 धावा. पुढील मॅच सोनदेवी स्पोर्ट वाकरालपाडा आणि गावदेवी स्पोर्ट भरपपाडा या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हा मॅच अजून संपलेला नाहीये. 11 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 15 धावा. सौरभ जाधव आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सौरभचा पुढील बॉल. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वाईट असणारा अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. म्हणून सोलंकीने सुरुवात छान केली. 29 धावा बनवायच्या आहेत विजय करता. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये राहिलाय. धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग मोठ्या प्रमाणामध्ये पुढे सरकलाय. पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो होतोय का सक्सेसफुल नाही. असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, परंतु सुंदर शेल. फलंदाज आउट.
धन्यवाद सर, थँक्यू सो मच. चला काय घडलंय काय बिघडलं निश्चितच आपण इथून चेक करणार आहोत. झेल तर या ठिकाणी पकडलाय, परंतु शतरक्षकाचा पाय अगदी लाईनला टच आहे की नाही हे मात्र इथून चेक केलं जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हलकासा पाय आहे तो सीमारेषेला टच झालाय असं कॅमेराच्या अँगल मध्ये देखील पाहायला मिळाले, परंतु त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील जाणून घ्या. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, येस प्रेक्षक वर्ग आहेत, कारण कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये अगदी स्पष्ट दिसत नाहीये. अंपायर त्या ठिकाणी जा, प्रेक्षक आहेत त्यांना विचारा, कारण मॅच खूप येस मांगुर्णीपाडा टीमचे खेळाडू आहेत. काय डिसिजन आहे? येस जो डिसिजन आहे तो द्या. पंच त्या ठिकाणी खेळाडू सोडून आपण दुसऱ्यांशी चर्चा करा. पंच जागेवरती गेले, विचार विनिमय त्या ठिकाणी केलाय आणि डिसिजन मात्र या ठिकाणी दिला जाईल तो मात्र मान्य करावा लागेल. येस पंच डिसिजन OAT आउट. येस आयोजकांना देखील आम्ही विनंती करतोय आपण ऑनरी प्रेक्षक ठेवायचे आहेत. अशा क्रिटिकल मोमेंटला आपण पाहिलं तर मग असे निर्णय जेव्हा येतात तेव्हा मात्र
अडथळा हा निर्माण होऊ शकतो. दहा चेंडू शिल्लक असतील आणि 14 धावांची आवश्यकता. थोडासा डाऊटफुल डिसिजन होता, मात्र तो आपण इथे क्लिअर केला गेलाय, कारण कॅमेराच्या अँगलला थोडस क्लिअर दिसत नव्हतं. यावेळेस आल्या आल्या अजय सालकरच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 21 अंकांवरती. इथून 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग इथून एक जोरटी धाव घेण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु रोखलं गेलं. आता मात्र बॉल टू रन असं हे इक्वेशन आपल्याला यावेळेस पाहायला मिळेल. 8 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे. असे आले षटकारानं मात्र त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाचा धावफलक पुढे नेण्यामध्ये यशस्वी झाले यावेळेस. हो, इथून आपण पाहिलं तर मग झेल झाला आहे ड्रॉप. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असणारा हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी गेली आणि इथून आपण पाहिलं तर मग रोखलं गेलंय. आता मात्र 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 7 धाबांची आवश्यकता असणार आहे. पुढील मॅच देखील आपल्याला खूप चांगले पाहायला मिळेल. आई सोनदेवी स्फूट वाघरालपाडा आणि आई गावदेवी स्फूट भरतपाडा या दोन संघामध्ये. त्याच्यानंतर शेवटचा मॅच वनदेवी स्फूट मांगुर्णीपाडा आणि शिवशक्ती स्फूट सागपाडा या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. चला घाई करा, खूप उशीर झाला या मॅचला. 6 बॉल जिंकण्याकरता 7ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती इथून आपण पाहिलं तर मग गोलंदाज महेश हावरे नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या मॅच अक्षरशः जिंकून दिली होती महेश हावरे याने. पहिलाच बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथून मात्र अजयचा राहिला. प्ले अँड मिस, डॉट बॉल. आता मात्र 5 बॉल जिंकण्याकरता 7ची गरज आहे. यावेळेस 2.25 खेळले गेले.
परंतु चेंडू जाईल यस 2 धावा. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय, परंतु अजूनही इथून आपण पाहिलं तर 5 पाहिजेत ना, 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अगदी मोठा स्ट्रोक आला होता, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून गेला. आता मात्र 4 चेंडू मध्ये 5 बनवायचे. इथून आपण पाहिला तर मग 70% सामना आपण पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. 4 चेंडू 5 ची गरज. हो, यावेळेस मात्र हा विजय स्ट्रोक अजयच्या पाठ मध्ये आलाय आणि अशा प्रकारे सामना इथून मात्र जिंकलाय वाघोबा प्रसन्न बावखल या टीमनं.